गजानन नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. देवीची यात्रा म्हणलं म्हणजे ह्या पण वर्षी पाटील आणि देशमुख यांचे पैलवान एकमेकांसमोर दंड ठोकणार आहेत. मजा आहे भाऊ. अरे मजा कसली, पाटील आणि देशमुख यांच्यातलं वैर म्हणजे अख्ख्या गावाला सजा असते बघ. ते तर आहे. अरे कुस्ती होय एक खेळ आहे, तो खेळ म्हणून खेळला गेला तरच. कुकाजी पाटील होते तवर समद ठीक होतं. गावावर त्यांचा धाक होता, दरारा होता. गोष्ट हाताबाहेर चालली म्हणलं की ते त्याच्यावर आवर घालायचे, तडजोड करायचे. कुकाजी पाटीलच राहिले नाही म्हणल्यावर आता खंडू पाटलांवर आवर कोण घालणार. देशमुख पण काही कमीचे नाही. अरे तिथंच तर घोडा पेंट खाताय ना. देशमुख काय पाटील काय कुणी बी माघार घेणाऱ्यातला नाही बघ. आणि गावात त्यांचे कान भरणारे पण काही कमी नाहीत. कोणाला बोलून राहिलं तू? ए नार्या, तू नाव घेतला नाही बघ मी. याला म्हणतात खाईल त्याला खवखवे. कसला खाऊ खबर आहे? लावाला वगैरे काही केलं नाही मी. आता या कानानं ऐकलं ते बोललो तोंडानं. त्याला का लावाला म्हणतात का? नाव्या तू तर काहीच बोलू नको. तुला अख्खा गाव ओळखू नाही. पावडा ज्या बाजूला झुकलं त्या बाजूला झुकणार तू. एक दिवस असा येईल की दोन्ही बाजूने तुला माग पडल तवा अक्कल येईल. अगं पे, जन्माचा मला मारणारा, मला मारणाऱ्याचा हात नाही राहणार जागेवर. सांगतो मला मोठा. राम राम पाटील. राम 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 राम. अरे थांबलंस का? कर की. अरे जोमात तयारी करतोस हा? मी गावचं पाटील, मोठं वतनदार. तुमच्या इब्रतीसाठी तयारी तर चांगली जोमाने केलीच पाहिजे ना. अरे आमची भिस्त आहे तुझ्यावर. त्या देशमुखानं गावात मर्द सापडला नाही म्हणून सासरवाड येऊन म्यावणा आणलाय काय कुस्ती लढवायला. ते परगावचा माणूस कसा कुस्ती जिंकतो ना तेच बघतो. तुम्ही काय बी फिकर करू नका पाटील, त्याचा माझ्या पोरं टिकाव लागायचं नाही. भले शाब्बास. कर 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 कर. जोरदार गडी. राम राम. राम 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 राम. काय रे नाऱ्या, काय बातमी काय आणलीस? बातमी काय असायची? आजकाल गावात सगळी कुस्तीची चर्चा ऐकायला यायला लागली. अरे येणारच ना मग. ही कुस्ती काय फक्त दोन पैलवानाची कुस्ती नाही. हे मुकाबला आहे देशमुखाचा आणि पाटलाचा. जो कुस्ती जिंकून कडं राखणार ना तेच गावात टेचात मिरवणार. हे बाकी बरोबर बोललात तुम्ही. अरे ना रे, तुला काय वाटतं कोण कुस्ती जिंकणार? विचारणं झालं का? आणि मलाच वाटून काय सगळा गाव म्हणतोय पाटलाचा पैलवानच बाजी मारणार. असं सांगाय आलो बिगी बिगी इकडे. लोक तुमच्याबद्दल लय चांगलं बोलतात गावात. काय बोलतात काय आमच्याबद्दल? लोक म्हणत होते कुकाजी पाटील म्हणजे वा वा एकदम पुण्यात्मा माणूस. आणि त्यांच्या पुण्याईनच पाटलाचा पैलवान बाजी मारणार. खरंय. येऊ का? देशमुखाकडे जाऊन येतो. देशमुखाकडं? आता इथे येऊन आमची तरफदारी केलीस आणि आता जाऊन त्या देशमुखाची तरफदारी करतो का काय? हा? वाटलं मला गैरसमज होणार. देशमुखाची तरफदारी करा काय एवढा येडा खुळा वाटलो का मी? त्याच्याकडे जाऊन येतो म्हणजे माझं काय म्हणणं आहे, शत्रूच्या गोटात शिरून त्यांचे कच्चे दुवे हेरून येतो ना. एकदा त्याच्या पैलवानाची दुखरीनेच आपल्याला कळली की आपल्याला बाजी माराय बरं. तुम्ही म्हणत असले तर जातो, नाही तर राहिलं बुवा. अरे नाही 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 नाही, जा त्यांच्या पैलवानाची रुंदी मोजून या की. कोणती, शरीराची का बुद्धीची? अरे दोन्हीची बी. येतो. जा जा जा. अरे तू कर ना सुरुवात. कर 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 कर.
काय रे मेल्या, हा फुलं वेचतोयस, झाड बाटवतोयस? देवासाठी फुलंही असतोय गुरुजी. इथली फुलं तुझ्यासारख्या क्षुद्रासाठी नाहीत. रानात जाऊन रानफुलं वेच तुझ्या देवासाठी. सकाळी सकाळी तोंड दाखवलं मेल्याने. अरे तुझ्यासारख्याची सावली पडली तरी वाईट. आता घरी जाऊन आंघोळ करून मग मंदिरात जायला लागेल. चल चालता हो मेल्या. गुरुजी, फुलांना तर देवाच्या चरणी व्हायचं असतं ना, ती कशी काही टळतील? मला शिकवतोस हा? माझ्याशी उज्जत घालतोस? अरे हिंदर्जाचे आहात तुम्ही. गेल्या जन्मीची पाप म्हणून परमेश्वराने तुम्हाला क्षुद्राच्या पोटी जन्माला घातलं. देवाचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला. नरकात जाशील. अरे जनावरांचा दर्जाही नाही तुम्हाला. हे सत्य स्वीकार आणि तोंड काळं करीत ना जा म्हणतो ना. अरे वा र माझ्या पठ्ठ्या वा. अरे 5 शेर दूध आणलंस, हा? खारका बदाम आणल्यास, चांगली टोपलीवर फळ आणलीस, हा? रग्गाड शरीर कमावलंस. आता त्या पाटलाच्या पैलवानासनी चांगलं लोळवायचं, आखाड्यात उतानं पाडायचं, नाहीतर बघा आमची आबरू घालव. चाल. ओ भाऊजी, हे शरीर काय उगाच नाही कमावलं या. आमची बहीण दिली आहे तुम्हाला. मागच्या खेपेला तुमच्या पैलवानाला पाटलाच्या पैलवानाकडून लोळवलं गेलं, तुमची अब्रू गेली, म्हणजे माझ्या बहिणीची सुधीक गेली नाही का? म्हणून मी मनावर घेतलं, भाऊजींना त्यांची अब्रू परत मिळवूनच द्यायची. पाटलाच्या पैलवानाला मातीत लोळून कडे राखायचंच. अरे नुसतं बोलू नकस, करून दाखवू. भाऊजी, तुमच्या मेवण्याच्या ताकदीवर विश्वास नाही का? अरे मर्दा, कुस्तीच्या आखाड्यात निस्ती ताकद पुरत नाही. पैलवान डावपेचात बी तरबेज असावे लागतो या. भाऊजी, ही कुस्ती जर हरलो ना तर अर्धी मिशीच काढून टाकीन का मग बघा. भाऊ, अरे असलं काहीतरी कबूल करू नगस. तायडे, भावावर विश्वास ठेव. तुम्हा देशमुखांपुढं त्या पाटलाला खाली मान घालायला लावतो का ना बघा. वा वा वा, खरे गबरू पैलवान शोभता राव तुम्ही. देशमुख मालक, यंदाचा डाव तुम्ही जितलाच म्हणून समजा. अरे नार्या, तुझ्या तोंडात साखर पडो. आणि लोकांच्या तोंडात शेण. आता ते कशा पाहिजे? नाही तर काय, म्हणून देशमुखाचा पैलवान यंदा बी माती खाणारच. मी घेतो का असलं तसलं ऐकून तुमच्या बाबतीत. तिथंच हाणली एक मुस्काडी तर शर्यत लावली त्याच्याबरोबर. म्हणलं यंदा बी देशमुख मालकाचा पैलवान जितणार. लय भारी केलंस नार्या, लय भारी केलंस. आमच्या मेवण्यानं बी कबूल केलंय की कुस्तीत हारलं तर अर्धी मिशी उतरवणार म्हणून. काय सांगता? हाय हाय, अर्धी मिशी काय पल्लेदार आणि झुपकेदार मिशी आहे का माय. ही मिशी राखण्यासाठी तरी हे कुस्ती जितणार. आणि यंदाच तुम्ही कड जितणार आणि मी लावलेली शर्यत जितणार. ओ ओ पाहुणं, अरे काय झालं पाहुणा? अत्तराचा फाया मळलात ना बोटात. अहो, भाऊला कंचा बी सुगंध शिकायला पुरतो. असंय काय? कसं व्हायचं आपलं? अगं आता काय झालं शेवंत? देवासाठी कोणी फुलंबी खुडू देईना आपल्याला, देवळात जाऊ देईना. आपण माणसं आहोत की नाही? अगं कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे काय आपल्या हातात होतं होय? नाही. अगं मग अगं हे देवानं आपल्याला शूद्र बनवलं. आता एका शूद्राला जशी वागणूक द्यायची तशीच समाज आपल्याला देतो या. मग तू कशा पाय अश्रू ढाळतीस ग?
समाज आपल्याला लाथाडतो त्याचं काही वाटणं झालंय. आमच्या पोटाला एका दिवसाचं अन्न देऊ नका चालल, पण आपण ज्यांना देव मानतो अशा गजानन महाराजांचं दर्शन तरी घेऊ द्या. का आपली सावली पडली तर विटाळू असं वाटतंय आता गजानन महाराजांना पण. महाराजांच्या मनात काय चाललंय हे तू आणि मी कोण सांगणार. अगं म्हणून तर हा रिकामा कोणाड आहे. महाराज इथं आहेत असं समजून रोज आपण त्यांची पूजा करतो, निवद दाखवतो. एक ना एक दिवस महाराजांची आपल्यावर कृपा होणार आणि ह्यो शूद्राचा जन्म आपल्याला बोचणार नाही बोचणार. चल पाया पड. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज महाराज श्रोत्री गुरुजी येत आहेत महाराज. हो काय महाराज महाराज महाराज. उठा गुरुजी. श्रोत्री गुरुजी, तुम्ही मंदिरातले पुजारी. लोक देवानंतर तुमच्यासमोर हात जोडतात, मग तुम्ही आमच्यासमोर हात का जोडता? हात जोडल्यानंतर लोकांना तुम्ही तीर्थप्रसाद देता, पण आमच्याकडे तर तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. महाराज, इतकी वर्ष मंदिरातला पुजारी म्हणून मी पूजा अर्चा करतोय, मंदिराची व्यवस्था पण बघतोय. हो, माझ्या सेवेचं फळ म्हणून एक ना एक दिवस परमेश्वर मला भेटेल असं मला वाटत होतं. पण महाराज, अजून तो योग कधी आलाच नाही. हो महाराज, माझ्या सेवेचं फळ इतकं तर परमेश्वर प्रसन्न का होत नाही महाराज माझ्यावर? तहानभूक विसरून काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत मी परमेश्वराच्या सान्निध्यात असतो, त्या दगडी मूर्तीशी बोलतो, पण प्रत्यक्षात परमेश्वराशी संवाद साधण्याचा योग कधी येईल महाराज? आम्ही कसं सांगणार? ते त्या परमेश्वरालाच ठाऊक. तोच ठरवतो आणि तोच करतो. आपण त्रिकाल ज्ञानी आहात महाराज. हो, भक्तांनी इच्छा व्यक्त केल्यावर आपण साक्षात पांडुरंगाच्या रूपात त्याला दर्शन दिलं. महाराज महाराज, मला असं परमेश्वराचं दर्शन होईल का हो? तो आम्ही दाखवू शकतो असा विश्वास आहे तुम्हाला? हो महाराज. आम्ही जिथे जाऊ तिथे आमच्या बरोबर तुम्ही याल? हो महाराज, तुम्ही म्हणाल तिथे मी येईन, तुम्ही सांगाल ते मी करेन, पण मला दर्शन होईल ना महाराज? चला तर मग. अरे हो हो भाऊ, जरा सावकाश की. तायडे, तुझं माझ्या खाण्यापिण्यावर लय बारीक लक्ष असते. असं राजभर खातो म्हणून तर असं भारी भक्कम शरीर कमवलंय. असं पंचक्रोशीत नाव आहे माझं, ते काय उगाच नाही. असू दे, गाजू दे, लई गाजू दे, मला बी लई अभिमान वाटतो त्याचा. पर भाऊ, तुला तुझ्या ताकदीचा जो गर्व झालाय ते आपल्याला नाही पटत. तायडे, अरे भाऊ, आपण कामगिरी केल्यावर आपली पाठ थोपटली तर ते बरं दिसतं. कामगिरी बजावण्यापूर्वी आपणच आपली पाठ थोपटायची नसते. तायडे, आजवर एक सुदीक पैलवान मला माझ्यात लोळू शकलेला नाही. मग मला का गर्व असू नये? हा, कारण आपल्याहून वरचढ कोणीतरी असतंच, आणि जोवर त्याची आपली गाठ पडत नाही ना, तोवरच आपला गर्व टिकून राहतो. त्यानंतर सगळं गर्व हरणच होतं. तायडे, माझं असं काय होणार नाही. भाऊजींना शब्द दिलाय मी. गेले 6 महिने मीठ खाल्लंय मी. भाऊजींनी सुद्धा माझी उत्तम बरदास्त राखले. आता या सगळ्याची परतफेड करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भाऊ, आणि दुर्दैवानं तुझ्याच्यानं हे झालंच नाही तर? तायडे, तुझा भाव मागे हटणार नाही. मी कुस्ती जर हरलो ना तर अर्धी मिशी उतरवून गावी परत जाईन. अगं हे यशवंता, अगं असं का डोकं धरून बसलीस? अगं आपण शूद्र म्हणून लोक आपल्याला महाराजांचं दर्शन करू देईनात, पण महाराजांची भक्ती करण्यापासून आपल्याला कुणी बी रोखू शकणार नाही. अगं येडे, महाराज आपल्या मनात आहेत, आपल्या मनात.
वरच्या जातीच्या लोकांना आपल्या मनातलं महाराजांना ओरबाडून घेऊन गेले तर काय उरल आपल्या संग, त्याचाच विचार करत राहिले. आणि असं झालं तर आपलं शरीर म्हणजे रिकामी कुडी, ज्याच्यात हळद कुकूच नाही, त्याला कुकवाची कुडी कसं म्हणायचं? आणि ज्याच्या मनात देवच नाही त्याला माणूस कसं म्हणायचं? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. छी 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 छी, आपण हे कुठे आलो? गुरुजी, तुम्हीच म्हणालात ना की आम्ही जाऊ तिथे तुम्ही याल, आम्ही सांगू ते तुम्ही कराल. महाराज, हे शूद्राचं घर आहे, आपण इथे येऊ नये. असं कोणी सांगितलं? कुठल्या शास्त्रात, ग्रंथात वा पुराणात, वेदात असं लिहिलंय? महाराज, सांगा आम्हाला. आम्हाला सांगितलं आणि पटलं तर आमच्या ज्ञानात भर पडेल. आम्ही तुम्हाला गुरुस्थानी मानू. महाराज, हा भिकाजी, ही शेवंता, लोक यांना मंदिरात दर्शन घेऊ देत नाहीत कारण हे शूद्र. म्हणून ह्यांच्या घरात एका कोनाड्यात आमची स्थापना केली आहे, ती पहा. आम्ही तिथे बसलो असं मानून आमच्या चरणावरती फुलं अर्पण केली आहेत. आमच्या समोर गुळ पाण्याचा नैवेद्य ठेवला आहे. असा कोनाडा आहे तुमच्या मनात? महाराज, नाही. म्हणून काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत ईश्वराच्या सान्निध्यात राहून देखील तुम्हाला देवदर्शन झालं नाही. तासनतास देवासमोर बसून तुम्ही त्याला अडवता. त्या दगडी मूर्तीला तुम्ही देव मानता, पण नाही, कारण मूर्तिकाराने तुमच्यासाठी घडवलेली ती मूर्तीच आहे. कारण तुमच्या मनातच देव नाही. देव आहे तो इथे आहे. या भिकाजीमध्ये देव आहे, या शेवंतामध्ये देवी आहे. देवी, तू आमच्यासाठी ठेवलेला नैवेद्य आम्हाला देणार ना? होय महाराज. पितांबर, तू देखील प्रसाद ग्रहण करणार ना? का नाही महाराज? धन्य झालो महाराज, धन्य झालो, धन्य झालो. घन गण गणात बोते, घन गण गणात बोते, गण गण गणात बोते. गुरुजी, या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला देवदर्शन घडवू शकत नाही. आम्ही देव पाहिला तो हाच. प्रत्येक माणसात देव असतो, मग तो किती उच्च जातीचा असो वा शूद्र. महाराज, महाराज, क्षमा करा महाराज. आज याची देई याच डोळा आम्हाला देवदर्शन घडवलं महाराज तुम्ही. देशमुख, वाट सोडा. आडवत तुम्ही आलायसा, तुम्ही वाट सोडा. पाटील मागं हटत नाही. असं होय? पाटलासनी माग कसं रेटायचं देशमुखाला चांगलं ठाव आहे. आमचं पैलवान बघितला का? तुमच्या 10 पैलवानासनी भारी पडल. आमचा हे पैलवान तुमच्या या पैलवानापरीस लय भारी आहे. याकडे ठरू दे, कुस्ती उद्याच्यालाय. तवर तुमची आबरू शाबूत राहील, पण एकदा कुस्ती चालू झाली ना तर तुमचं तोंड लपवायला गावात जाऊन जागा शोधा. नाही सापडली तर नीट बायकोच्या गावाला जाऊन राहा. पाटील, कोण नवरा आपलं? का हे तुमचा मेवना नाही का? होय की. मग कुस्तीत हरल्यावर याचं नाक पकडून तुम्ही याला याच्या गावाला नेऊन नाही सोडणार? हा?
उद्या बघू कोण कुणाचं नाक कापताय ते. बघूच, पण आता बऱ्या बोल्यानं वाट सोडा. हटणार नाही. देशमुख पाटील दोन्ही बी मालक, देशमुख मालक, पाटील मालक, असं नका. थोडं ऐका, कुस्ती उद्या होणार आहे की नाही, आजच कशा पाहिजे जोर लावताय मग. उद्या आखाड्यात ठरण की काय ठरायचं ते, तर तुम्ही तुमच्या वाटेनं जावा, तुम्ही तुमच्या वाटेनं जावा. म्हणजे बघा, मी सांगतोय ते पटतं का बघा, नाही तर द्या सोडून. जा, जा. चला रे. चला. उद्या मजा येणार आहे. पाटलासनी माग कसं रेटायचं देशमुखाला चांगलं ठाव आहे. आमचा पैलवान बघितला का, तुमच्या 10 पैलवानासनी भारी पडल. उद्या बघू कोण कुणाचं नाक कापताय ते. बघूच, पण आता बऱ्या बोल्यानं वाट सोडा. हटणार नाही. देशमुख पाटील भाऊजी. वहिनी, भाऊजी हो तुम्ही सगळे असे का डोक्यात राग घालून घेताय? वहिनी तुम्हाला नाही कळायचं ते. मला सगळं कळतंय. ह्यांना समजावून बघितलं पण ते ऐकतच नाही माझं. पण पण तुम्ही तरी ऐका. वहिनी, तुम्ही जर का त्या देशमुखाचा तोरा बघितला असता ना, तर तुम्ही म्हणला असतात की उद्याची कुस्ती आपणच जिंकायला पाहिजे म्हणून. हो हो, आपण कुस्ती जिंकायची नाही असं म्हणणं नाहीये माझं. पण ती अशी इरेला तर पेटवू नका, तिला असा प्रतिष्ठेचा प्रश्न तर करू नका. यांनी फक्त वैरभाव वाढणार, दुसरं काही होणार नाही एवढं सांगायचंय मला फक्त तुम्हाला. आणि यांना सांगितलं तर मला म्हणतात तुम्हा बायकांची अक्कल फक्त चुलीपुरती मर्यादित असते. म्हणे गावात आपलं वर्चस्व असलं पाहिजे, ह्या पुरुषांतरच्या गोष्टी आहेत, तुम्हा बायकांना काय करणार. काय चुकीचं बोलले दादा मग? भाऊजी तुम्ही, या देशमुखांनी जर आपलं वर्चस्व मान्य केलं ना, तर हा वैरभाव वाढणारच नाही. पण राम 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 पाटील. काय रे नाऱ्या, कुठं काढ म्हटला होतास? त्या देशमुखाचे तळवे चाटायला गेला होतास काय? हा? काय बोलणे मालक, बायका माणसासमोर तरी आमचा पान उतारा नका करू. राम राम वहिनी. एवढं तर तुम्हाला मान्य करावं लागन की मी होतो म्हणून तो बाका प्रसंग टाळला. आमरी तुमरी करून एकमेकावर जाऊ लागले तुम्ही. आजच भिडू लागले पैलवानायला. कुस्ती तर राहिली उद्या. उद्या आखाड्यात कोण उतरणार होतं मग? तुम्ही कमी काय लावलं ही? थोडं शांत डोक्याने घ्या, धीराने घ्या. लिहून देतो तुम्हाला उद्याची कुस्ती आपलाच पैलवान मारणार म्हणून. शेगाव हे पाटील आणि देशमुख यांच्या दुफळीचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलंय याची मला खंत वाटते पितांबर. हे दोन्ही गट एकमेकांचा घात करण्याचा, एकमेकांचा डाव उलटवण्याच्या प्रयत्नात असतात आणि एकमेकांवर चाल करून जाताना त्यांना काही मोठंसं कारण लागत नाही, क्षुल्लकचं कारणही पुरतं. आता मागे बघा ना, पाटलांची गाय देशमुखांच्या शेतात शिरली. बिचारी गाय वाट चुकली, शेतात सैरावैरा धावू लागली. हा, शेताचं थोडं नुकसान झालं खरं, पण देशमुखाने त्या पाटलांच्या गायीला आपल्याकडे बांधून ठेवलं. तिच्या दुधावर मालकी हक्क सांगितला आणि जोपर्यंत नुकसान भरपाई होत नाही तोपर्यंत त्या गायीला आपल्याकडेच ठेवलं. आता ह्याला काय म्हणावं सांगा? भांडणाला निमित्त, दुसरं काय. आता तर काय कुस्त्या लावलेत, मग तर काय बघायलाच नको. आता कुणाचा पैलवान जिंकतो, कुणाचा पैलवान हारतो, किती जणांची डोकी फुटतात, किती जणांची धडावर शाबूत राहतात, काही सांगता येत नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, काल जसं तुम्ही गुरुजींचे डोळे उघडलेत, जातपात मानू नका असा संदेश त्यांना बोध करून दिला, तसंच या दोघांचे पण डोळे का उघडत नाही तुम्ही? म्हणजे पाटील आणि देशमुखांविषयी बोलतोस ना पितांबर? हो महाराज. अरे, प्रत्येकाला वठणीवर आणण्याचे मार्ग वेगळे असतात. काहींना सांगून पुरतो, काहींसाठी काठी हातात घ्यावी लागते आणि नंतर उपचारही आम्हालाच करावे लागतात. हा भाग वेगळा, पण नाठाळांचं वेगळंच असतं.
त्यांना वठणीवर आणण्यासाठी फार वेळ लागतो. महाराज, आत्ता तर या दोघांचे पैलवान आखाड्यात एकमेकांच्या समोर उभे ठाकले असतील. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. या पाटलांपुढं पुन्हा मान वर करून बघायचं नाहीस. अरे वतनदारीचा टेंबा मेरवतोस होय. आज साऱ्या गावासमोर तुझी मान झुकवतो की नाही बघच. अगं एव्हाना कुस्तीचे सामने सुरू पण झाले असतील नाही? वय मला तर खूप काळजी वाटते. आणि यांची तर जिद्दच आहे बाई की काही करून ही कुस्ती जिंकायची म्हणजे जिंकायचीच. आणि माझा भाऊ बी हिरेला पेटलाय. म्हणतो कसा, भाऊजी ही कुस्ती जर मी हारलो तर अर्धी मिशी उतरवीत. अगं किती समजवलं त्याला पण ऐकेच ना. मी म्हटलं त्याला, अरे या पाटील आणि देशमुखांच्या भांडणात जर तुझा बळी गेला तर मी भाऊबीजेला कुणाला ओवाळायचं? का ग म्हणजे तुला असं वाटतं का की ह्या कुस्तीच्या निमित्तानं देशमुख आणि पाटील एकमेकांच्या जीवावर उठतील? काही सांगता येत नाही ग. आपण दोघे जीवाभावाच्या मैत्रिणी. बालपण आपलं एकत्र गेलं पण आपले पती एकमेकाचे हाडवैरी. आणि आज होणाऱ्या कुस्तीचा काय निकाल लागतो, त्याचे काय परिणाम होणार ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही ग. मर्दाशी लढायला मर्दच लागतो, नुसतं शरीर फुगवलेला फुगा नाही. आज तुझ्या गर्वाचा फुगा फोडतो की नाही बघ. काय पैलवान? काय ना रे भाऊ, या या या. जिंकणार ना हो कुस्ती? समोरचा पैलवान मी भारी दिसतोय पण कुस्ती मी जिंकणार. जिंकायलाच पाहिजे, जिंकायलाच पाहिजे. पाटलाला हार माहित नाही बरं का. आणि हार पाटलाला पचत बी नाही. ही कुस्ती जर का तुम्ही जिंकलात पाटील स्वतःच्या देवघरात जागा देईल तुम्हाला. आणि जर का चुकून बी हारला तर बाबा तर लुगडं नेसून गाडवर बसून दिंड काढील गावात. अरे भाऊ, मग इब्रतीसाठी पाटील काय बी करू शकते. पण हे बघा, आता तुम्हाला घाबरायचं कारण नाही. हा नाऱ्या तुमच्या मदतीला आलेला आहे. ही शिशी ठेवा अत्तराची. अत्तराची शिशी? कुस्तीच्या अगोदर ज्यावेळेस अंगाला तेल चोपडणार की नाही, त्याच्या मध्ये हे अत्तर टाका.
त्याच्याने काय होईल? जादू होती की नाही बघा, तुम्ही कुस्ती जितणार. मात्र हा एक काम करायचं, पाटलाला ही गोष्ट कळता कामा नाही. हा मग त्यांना जर कळलं ना तुम्ही बैमानी करून आणि लबाडीनं डाव जिंकलाय, ते आवडायचं नाही त्यांना, है की नाही? तर एवढ्यावर तुमची मर्जी ही बघा. ठेवा ठेवा ठेवा, अंगाला चोपडायचं असं, है? आलं लक्षात? वास आला पाहिजे अंगाचा मस्त. भाऊजी माझी काय बी चूक नाही भाऊजी. नाही नाही, तुझी काय चूक नाही, चूक आमचीच आहे. आम्ही तुझ्यावर एवढा विश्वास दावला. काय देशमुख, जिरले का नाही? करायली अजून? पाटील, एक कुस्ती जिंकली म्हणून काही जग नाही जिंकलं तुम्ही. अरे इथं जग जिंकायचंय कोणाला? आमच्या पलवाना याच्या छाताळावर पाय देऊन कुस्ती जिंकली का नाही? त्या साऱ्या गावानं बघितलं का बाकी अजून काही? पाटील, अशी हार नाही मानणार आम्ही. पुढच्या वर्षी बघून घेऊ. अरे जा रे, आधी हे काळं झालेलं तोंड आहे ना, पाण्याने निघतंय का ते बघा. लागले सांगायला, ए वाजवा रे. वहिनी, त्या देशमुखाच्या चारी मुंड्या चित करून आम्ही आलो. हा बघ आपला वाघ. नाचक्की झाली देशमुखाची. अहो भाऊजी अब्रू ऐकून तर घ्या गेली. माझं. काय बोलू नकोस. अहो ऐकून तर घ्या माझं. थोबाड बंद कर तुझं. मला तुझं काय बी ऐकायचं नाही आहे. अहो काय झालं कुस्तीचं? काय म्हणा? अगं काय होणार? या तुझ्या भावाला खाऊ घालून घालून रान रेड्यागट माजवला आणि काय केलंय ना ठावाय तुला? हा, आखाड्यात पाटलाच्या पैलवानासमोर हारला यो. नाचक्की झाली देशमुखाची. खाली मान घालून यावं लागा अख्ख्या गावासमोर मला. भाऊ तायडे तायडे माझी काय बी चूक नाही. त्या पाटलाच्या पैलवानाच्या अंगाला इतराचा वास येत होता. तुला तर माहिती आहे तायडे, अत्तराच्या सुगंधाने मला शिंका येतात. आणि तसंच झालं नाही, त्या पैलवानाने डाव साधला. कारण ऐकायची नाहीत मला. तुझ्यामुळं आमचं नाक कापलं गेलं हेच खरं आहे. लय फुशारक्या मिरवत होतास ना व, की माझं लय नाव आहे पैलवान म्हणून. मग इथं काय आमचं नाव मातीत लोळवायला आला होतास वैर? हवं इतकं का बोलताय व माझ्या भावाला? बोलू नाही तर काय करू? हा, हे बघा, पाटलांची वैर तुमचं होतं म्हणून हे कुस्ती जिंकणं तुमच्यासाठी मानाचं होतं. आणि काय व, कुस्ती म्हणजे खेळच ना, यात कोणतरी हारणार कोणतरी जिंकणार. आणि पाटलाशी वैर धरलं नसतं तर ही कुस्तीची हार पचवणं तुम्हाला जड झालं नसतं. का हो इतकं बोलताय माझ्या भावाला?
लय बोललीस. ते काय नाही, कबूल केल्याप्रमाणे ह्याला अर्धी मिशी भादरावी लागणारच. गणपत आलो मी. ठीक आहे दादा. काय रे, यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली का नाही? अरे गावचे वतनदार आहेत आपण, यांनी चांगला पाठिंबा दिलाय. यांना काही बी कमी पडता कामा नाही. हा हो पाटील. पहिलवान, आज तुम्ही आमची इज्जत राखलीत. तुम्हाला मोठी बक्षिसे देऊ, मोठा सत्कार करू तुमचा. इज्जत ठेवण्यासाठी ते शरीर कमवलंय पाटील. शाबास. जा एरीवर जाऊन आंघोळ करून या. हा या. वहिनी, तुम्ही काहीच बोलत नाहीयेत. त्या देशमुखाची बायको तुमची बालमैत्रिणी म्हणून? नाही हो, तसं नाही. म्हणजे मलाही आनंद झालाय, पण काळजी वाटते हो. कशाची? नाही नाही, माझ्या भावाला अशा अर्ध्या मिशू तुम्ही माहेरी पाठवणार नाही. लय वंगाळ होईल समज. हे बघा, मी काय सांगते ते शांत डोकं ठेवून ऐका. मला तरी वाटतंय आपलं कुठंतरी काहीतरी नक्की चुकतंय, म्हणूनच आपल्याला दर यायला त्या पाटलासमोर मान खाली घालावी लागते. माझं ऐका, गजानन महाराजांना आपल्या घरी घेऊन या. एकदा का त्या महाराजांचं पाय आपल्या घराला लागलं, त्यांची कृपादृष्टी झाली की बघा समजे कसं ठीक होईल. मला विश्वास आहे. नाही, तू म्हणतीयस ते खरंय. यो विचार माझ्या बी डोक्यात आला होता. आपण महाराजांना घरी नक्की बोलवूया, पण मी याला सोडणार नाही. याला अर्धी मिशी भादरायला लावणारच. तुम्ही सगळे भाऊ त्या देशमुखांवर नेहमी कुरघोडी करत असता. याचा राग येतो ना त्यांना. आता हेच बघा, हे कुस्तीचे सामने सुद्धा तुम्हीच जिंकलात. आता ह्या गोष्टीचा त्यांनी जर तुमच्यावर डूख धरला तर? धरू द्या ना, भेटतो काय मी त्याला? तसं नाही. मला असू द्या. मी काय म्हणते भाऊजी, आता आजच्या या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही यांच्या बरोबर जाऊन महाराजांचं दर्शन का नाही घेत? आणि मी तर म्हणते तुम्ही दर्शन घ्या आणि महाराजांनाच आपल्या वाड्यावर बोलवा ना. मी बोलतो दादाशी. महाराज जर घरी आले ना की त्यांना पाटील आणि देशमुखांचं वैर मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याचं सांगायलाच हवं. बरं, तुम्ही सांगाल का इथे कशासाठी आलात ते? मला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. इथे कोण चांगला लोळला असतं मातीत त्याला, पण दगा केला त्यानं. अत्तराचं तेल चोपडून आला होता अंगाला. मला साटा शिंका आल्या आणि डाव साडला तेवढ्यात त्यानं. चालायचं चालत राहते. खेळ आहे म्हणल्यावर हार जीत होतीच. आता जिंकायचं म्हणल्यावर युक्ती लढवतो माणूस, त्यासाठी डावपेट लढवतो. त्याचाच एक भाग असतो. चालत राहते. महाराज, मी आपल्यासाठी अत्तर आणलंय, गुलाबाचं. महाराज आधी मी आलोय, त्यामुळे तुम्हाला अत्तर आधी मी लावणार. महाराज, यांच्या आधी मी आलोय, मी पहिल्यांदा अत्तर लावणार. थांबा.